तर मंडळी, खूप दिवसानंतरची माझी इच्छा जी होती ती आज फायनली पूर्ण होणार आहे, म्हणजे झालीच आहे. तर याची पूर्ण स्टोरी तर तुम्हाला दाखवायला लागेलच. तर चला जाऊया आपण आता पार्टी. तर चला, आता तुम्ही बघता हे मी नेल्स केलेत असे मस्त असे एका फंक्शनसाठी. तो फंक्शन तुम्हाला समजणारच आहे. तर सगळ्यात पहिला आज आपण रेडी होते. हा आहे मस्त असा कॉर्ड सेट, जो मी मागवला एका वेबसाईटवरून, जो की मला खूप जास्त आवडला. आणि याची प्राईस पण खूप ॲफोर्डेबल आहे, खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप असा हलका आहे. आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो आणि एकदम डिसेंट वाटतो. तर हा जर तुम्हाला ऑर्डर करायचा तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, तुम्हाला मी याची लिंक देऊन टाकेन. आता सगळ्यात पहिला मी लावते इथं स्किनला टोनर लावून घेते. टोनर आहे आपला हायपेनचा, ज्याच्यामध्ये आहे व्हाईटनिंग सिरम, तो लावते मी. आणि तुम्ही बघताय स्किनमध्ये किती इम्प्रूव्हमेंट झाली माझ्या. आणि मला हे बघून खूप छान वाटते, कारण खूप जास्त पिंपल्स आले होते स्किनवरती. हे सगळं लावून घेते आणि मस्त फेस असा कवरअप करून घेतला आहे. त्यानंतरला आता मेकअप करायचा विषय तर येतच नाही, मी मेकअप सध्या करत नाही. तर मी इथं लावते सुपर ग्लोची ही सनस्क्रीन, ज्याच्याने मेकअपचा बेस एक नंबर होतो आणि खूप नॅचरल दिसतो. तुम्ही याच्यावरती फाउंडेशन लावून देखील ह्याला अजून सेटल करू शकता आणि अजून खूप छान दिसू शकता. बट मी फाउंडेशन नाही लावणार, मी फक्त ही सनस्क्रीन लावून जाणार आहे आज. ते पण मी चालले आज एअरपोर्टवरती, कारण मला जायचं आहे एरोप्लॅननी माझं आज स्वप्न पूर्ण करायला. म्हणजे मला आज माझी इच्छा पूर्ण होते, मी खूप खुश आहे. त्यानंतर लिप बाम लावून घेतलेलं आहे, मस्त लिपस्टिक वगैरे काय लावली नाही आहे. आणि आता मस्तपैकी मी इथं रेडी झाले, घरातले सगळे कामं पण आवरून घेतलीत. खूप सकाळी उठले मी, 5:30 वाजल्यापासून उठले मी, कारण की हे सगळं मला करायचं होतं. आणि मला असं माझ्या मनात होतं की मला थोडं पण लेट नाही करायचं. आणि सगळं रेडी झालं आणि तेवढ्यात आमची गाडी पण आली. आणि मग गाडीमध्ये बसून जायला निघालो आम्ही थेट नवी मुंबई एअरपोर्टला. तर आता एअरपोर्टला चाललीच आहे रित्वीची, मस्त चालूच आहे गाडीमध्ये. हे बघा, आता मी जस्ट एअरपोर्टवरती उतरले आणि म्हटले चला इथे एक छोटासा व्हिडिओ काढून घेऊया, एक आठवण म्हणून. तर इथं रित्वी खूप मस्ती करत होती, मग खूप छान वाटलं मला. तुम्हाला माझा लुक ओव्हरऑल कसा वाटला मला कमेंट करून सांगा. नंतर इथे बोर्डिंग पास भेटलं आणि त्यानंतर खूप सारे फोटोज वगैरे तर बनता आहे ना यार. फोटोज काढले, व्हिडिओ पण काढले. आणि मी तर फर्स्ट टाईम चालले, सो मी तुम्हाला हे सांगतेच आहे. आणि त्यानंतरला मग प्लेनमध्ये बसली आणि तिथून हे आम्ही एअरपोर्टवरून हे चॉकलेट्स घेतले रित्वीसाठी. चांगले होते पण थोडेसे कॉस्टली असतात. पाण्याची बॉटल देखील घेतली होती. त्यानंतरला आतमध्ये बसलो आणि फर्स्ट सीट ही आमचीच होती. आणि चुकून विक्रांतची सीट ही पाठी होती. तसं काही हरकत नाही, थोडी भीती वाटली होती, पण रित्वी बघा ती एन्जॉय करते. आम्ही या सगळ्या गोष्टी मस्त असे एन्जॉय केल्या, मस्त सगळ्या गोष्टी नीट बघून घेतल्या मी. थोडी पण नाही घाबरली. मस्त फ्लाईट उडायला लागला तेव्हा थोडी भीती वाटली, बट नंतर रिलॅक्स वाटलं. सो तर खूप खूप मजा आली. हा दिवस तर मी कधी विसरणार नाही आहे. तुम्ही पण जा आणि एकदा तरी हा एक्सपिरियन्स नक्की घ्या. आणि खूप छान वाटलं या सगळ्या गोष्टी. मेन गोष्ट माझी रित्वी एवढी लहान वयात गेली, हे मला खूप जास्त चांगलं वाटलं. हे बघा कसं दिसतं इथून, खूप जवळनं आपल्याला आकाश बघायला भेटतं फ्लाईटमधून. खूप छान वाटलं. आता त्यानंतरला आता रूम कुठली बुक केली ते सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. गेल्या गेल्या पहिला मस्त बांगडा थाली खाल्ली आणि गेलो आम्ही आमच्या